नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसकडून कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न। काँग्रेसचे सहप्रभारी बीएन संदीप, खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री केसी पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागा। नेत्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना। नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याने काँग्रेसकडून तयारीला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी बीएन संदीप यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेने पंचायत समितीवर देखील चांगलं यश मिळणार असल्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आतापासून कामाला लागा। लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील। या नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा हात असायला हवं, यासाठी काँग्रेसकडून आढावा बैठक घेण्यात आली। तर देशात आणि राज्यात असलेलं भाजपाचे सरकार हे गरिबांच्या आणि आदिवासींच्या बाजूने नसून त्यामुळे गरीब आदिवासी यांनी एकजूट होऊन या निवडणुकीला सामोरे जायचं असून जिल्हा परिषदेवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना काँग्रेसचे सहप्रभारी बीएन संदीप, खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री केसी पाडवी, पद्माकर वळवी यांनी सूचना दिल्यात।